आयात करायची झाली ना, तर आता मिडल ईस्टमध्ये तो इराणने सांगितलेलं आहे. त्यांचा जो स्ट्रेट ऑफ होर्मुझचा पॅसेज आहे, तो वापरण्यावरती हं, पण त्यांनी निर्बंध टाकलेले आहेत. त्याआधी ते म्हणतात, की चीन आणि भारताला ते सूट देतील. पण आपल्याला जरी सूट द्यायचं म्हटलं, तरी जे फ्रेट रेट आहे ते वाढलेलेच आहेत. प्लस इन्शुरन्स हं, प्रीमियम वाढलेले आहेत. त्यामुळे शिपिंग कंपन्या ती रिस्क घेतील का तिथून माल खत आणायचं? तर तिथून नसेल आणायचं तर आपल्याला मग पूर्ण आफ्रिकेला वळसा घालून आपल्याला माल आणावा लागेल रशियातून, ब्लॅक सीमधून. हं, ते जर करायचं झालं तर साहजिकच फ्रेट वाढतं. आणि काही गोष्टी आपण आणू शकतो, जसं डी-ए-पी आणू शकतो, थोड्या प्रमाणामध्ये युरिया आणू शकतो आणि रशियातून पोटॅश पण आणू शकतो. पण त्याला मर्यादा आहेत. हं. आपण ते किती आणू शकतो. आणि दुसरं असं की त्यामुळे शिपिंगची कॉस्ट वाढणार आहे. त्यामुळे आपण आणू शकतो का? तर नक्कीच आणू शकतो. पण त्यांच्याकडे ज्या प्रमाणामध्ये आपण युरिया आखाती देशातून आणू शकतो, आणत होतो ओमान किंवा इतर देशातून, तेवढा युरिया आपण रशियाकडून आणू शकत नाही. तेवढं त्यांचं उत्पादनही नाही आहे. डी-ए-पी आणि पोटॅशच्या बाबतीमध्ये मात्र नेहमीच आपण बेलारूस, रशिया, कॅनडा यांच्यावरती पोटॅशसाठी अवलंबून असतो. डी-ए-पीसाठी पण मोठ्या प्रमाणावरती आपण रशियावरती अवलंबून असतो. डी-ए-पीचा आपण आयात करू शकतो. मात्र ती आयात आपल्याला जास्त पैसे देऊनच करावी लागेल.